प्रज्ञा अपडेट येते मोठी, आपण याच्यावर आणखी बोलूया. मात्र या घडीची मोठी अपडेट, टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जो क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. टपाली मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिला कल काही क्षणामध्ये हाती येईल. धाकधूक वाढलेली आहे प्रत्येकाच्याच मनामधली, कारण का सगळ्यांचंच भवितव्य पणाला लागलंय असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. 6 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि प्रत्येक पक्षश्रेष्ठींनी जोरकसपणे प्रचार केलेला आहे, विविध मुद्द्यांवरती भर दिलेला आहे. टपाली मतदानाला सुरुवात झालेली आहे. उत्तर सोलापूरमध्येही टपाली मतमोजणी सुरू झाली आणि सोलापूरमध्ये एक छोटी कमेंट आपण घेऊया हेमलता पाटील यांच्याकडनं, कारण तिकडे थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये प्रणिती शिंदे आणि तो सगळा मॅटर झालेला होता. त्यांना विचारूया, एक छोटी कमेंट आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. काय होऊ शकतं सोलापूरमध्ये, कारण शेवटच्या क्षणी कुठेतरी तुमच्यातलं मिसकम्युनिकेशन समोर आलेलं. तिकीट वाटपामध्ये जो काही गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे सोलापूरमधली परिस्थिती घडली की निवडून येणारे उमेदवार काँग्रेसची परंपरागत जागा आणि ज्या पद्धतीने ती जागा काँग्रेसच्या ताब्यातून गेली, त्यामुळे कार्यकर्त्यांमधली नाराजी आणि एक चांगला उमेदवार अपक्ष म्हणून उभा होता आणि त्यामुळे तो सगळा गोंधळ त्या ठिकाणी झालाय. परंतु कोणी निवडून आलं तरी ते शेवटी महाविकास आघाडी सोबत राहणार हे याच्याबद्दल कॉन्फिडंट आहात? याच्याबद्दल कॉन्फिडंट. ठीक आहे, तेव्हा कॉन्फिडंट आहे. थोडासा घोळ झाला मान्य करतायत त्या, पण कॉन्फिडंट आहेत की जो कोणी निवडून येईल तो महाविकास आघाडीला सपोर्ट करेल. आपण पाहतोय अश्विन, महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी मारणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि पहिला कल हा भाजपच्या बाजूने लागलाय. पहिल्या जागेचा कल हाती आलाय आणि महायुतीकडून भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिला कल भाजपच्या बाजूने लागलाय. खातं उघडलेलं आहे अश्विन. खरं, त्याच्यामुळे महायुतीच्या बाजूने भाजपच्या बाजूने हा पहिला कल पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे आणि 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल. पहिला कल भाजपच्या बाजूने. आपण गेस्टची एक छोटी कमेंट घेऊया. पहिला कल भाजपच्या बाजूने. खरं तर हा शुभ शकून आहे आणि हा जो ट्रेंड आपण सुरुवातीला बघतोय की पहिला कल भाजपच्या बाजूनी, असाच ट्रेंड आपल्याला शेवटपर्यंत महायुतीच्या बाजूने दिसेल आणि महायुतीला घवघवीत यश आलेलं दिसेल. अजून तर पोस्टल बॅलेट सुरू आहे, पण येणाऱ्या सगळ्या राऊंड्समध्ये आपल्याला महाराष्ट्रात हेच चित्र कायम असेल. दुसरा कल काँग्रेसच्या बाजूने, पहिला कल भाजपच्या बाजूने, दुसरा कल काँग्रेसच्या बाजूने. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपापलं खातं उघडलेलं आहे. पहिला कल भाजपच्या बाजूने लागलाय तर दुसरा कल हा काँग्रेसच्या बाजूने लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक छोटी कमेंट आपण विद्याताईंची घेऊया. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही आपलं खातं उघडलेलं आहे. नाही, ही अगदी सुरुवात आहे, याच्यावरनं काही ठरवता येणार नाही आहे. मला वाटतं 10-11 नंतर आपल्याला थोडंसं कोण पुढे आहे कोण नाही हे कळू शकेल. पोस्टलचं हे मतदानाची मोजणी चालू आहे, त्यामुळे चांगलं आहे जे चालू आहे ते. सरिता मॅमकडनं कमेंट घेऊया एक छोटी. सरिता मॅम, सुरुवात झालेली आहे आणि जसं आपण म्हणजे ओपिनियन पोल आणि सगळे आकडे सांगत होते, नेक अँड नेक फाईट, तसंच सुरुवात झाली आहे 1 ऑल. नक्कीच, आणि खरं तर हेच अपेक्षित होतं. मात्र ही खरंच जसं तू म्हणाला अश्विन तसं ही फक्त सुरुवात आहे आणि म्हणजे ट्रेलरही याला म्हणता येणार नाही. त्यामुळे ट्रेलर पिक्चर सगळंच अजून बाकी आहे. खरं, त्याच्यामुळे पहिला कल हा दोन्हीकडे 1-1 असा झालेला आपल्याला बघायला मिळतं. जसं सरिता मॅडम बोलल्या, ही ट्रेलरची सुरुवात आहे असं आपण म्हणूया, कारण ट्रेलर पण अजून बाकी आहे, नंतर मोठा पिक्चर आहे, पण ही ट्रेलरची सुरुवात आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे आघाडीची अपडेट, आणि ज्याच्यामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने, दुसरा कल आला तो काँग्रेसच्या बाजूने. त्यामुळे 1-1 अशी सध्याची स्थिती. महाराष्ट्रामधले टपाली मतमोजणी सुरू झाली आहे आणि 8:05 झाली आहेत. अजून 25 मिनिटांनी ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल. प्रज्ञा, खरंय, म्हणजे खरं तर गेल्या 4 महिन्यांचा नाही तर गेल्या 2.5 वर्षांचा विचार आपण अश्विन केला पाहिजे. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व घडामोडी घडल्या, राजकीय स्थित्यंतर आली आणि त्यानंतर जो रणसंग्राम सुरू झाला तो अखेरच्या टप्प्यात आहे असं म्हणायला आणि नंदुरबारची अपडेट आली आहे प्रज्ञा. नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित हे आघाडीवर आहेत. तेव्हा सध्याची पहिली आघाडी आपल्याला कळलेली आहे. भाजपचे विजयकुमार गावित जे आहेत ते आघाडीवर आहेत. तिकडे साकोलीमधला देखील कल समोर आलेला आहे. साकोलीमध्ये नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि साकोलीमध्ये ते आघाडीवर असल्याचं कळतं. सध्या आपण दृश्य पाहतोय, टॅली पाहतोय. महायुती आणि महाविकास आघाडीचा स्कोर बरोबरीनं आपल्याला दिसतोय. 2-2 जागांवरती आघाडीवर आहे. साकोलीमध्ये नाना पटोले पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, खरं, आणि आता 1-1चा आकडा 2-2 झालेला आहे. भाजप 2, काँग्रेस 1, शरद पवारांचा पक्ष 1. अधिक अपडेट भारतीकडे काहीतरी दिसतात. भारती, काय अपडेट आहे?
अश्विन, खरं तर अगदी सुरुवातीचे जी मतमोजणी आहे ती सुरू आहे, पण जे कल आपल्याकडे अगदी सुरुवातीचे कल आले आहे त्यात दिसतंय की नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांना आत्ता सुरुवातीला आघाडी मिळालेली आहे. जे अपेक्षित होतं साकोलीमधनं नाना पटोलेंना आघाडी मिळालेली आहे. पुणे कॅन्टॉन्मेंट भाजपचे सुनील कांबळे आत्ता आपल्याला आघाडीवर दिसतात आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आलेले कल आहेत त्यापैकी हे उमेदवार आहेत. त्यामुळे अगदी सुरुवातीचे कल जे आलेले आहेत ते उत्तर महाराष्ट्रातनं आणि पश्चिम महाराष्ट्रातनं आलेले दिसतात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कल आपल्या समोर बारामतीची आले. अत्यंत महत्त्वाची अपडेट, बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, अत्यंत मोठी अत्यंत टफ फाईट मानली जाते बारामतीमधली. युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. विद्या चव्हाण यांची एक छोटी कमेंट आपण घेऊया. विद्याताई, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू वाढलंय? नाही, मी सांगितलं ना मगाशी की हे अगदी सुरुवातीचं आहे, पण युगेंद्रजींनी चांगली सुरुवात केली आहे आणि त्याचा आनंद होणारच, स्वाभाविक आहे, तो चेहऱ्यावर दिसणारच. युगेंद्र पवार आघाडीवर सुरुवातीलाच. मला युगेंद्र पवार आघाडीवर, मला फक्त आता आपण इतक्या लाईट मूडमध्ये आहोत तर मला असं वाटतं पोस्टल सुरू झालेलं आहे, तर ह्याचा अर्थ कोस्टल रोड झाला का सुरू यांचा विजयाकडे जाणारा, हे आपल्याला आता काही मिनिटात समजेल. अनेजी नाही, सुरुवातीला जे भाजप आणि काँग्रेस एक सीट आहे, मला असं वाटतं या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होण्याच्या दृष्टीने ही लढत आहे आणि त्याच्यातल्या दोघांना जर एक पहिले जर कल लागले असतील तर ते त्या दिशेचं निदर्शक आहे की कोण सगळ्यात मोठा पक्ष होणार महाराष्ट्रात. ठीक आहे, येतो तुमच्याकडे, पण पहिला कल भाजपच्या बाजूने आणि जसं आता आपण बघतोय उमेदवारांची नावं देखील समोर यायला लागली आहेत. नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर, त्यानंतर तिकडे साकोलीमध्ये नाना पटोले पोस्टल मतमोजणीत आघाडीवर, बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर. त्याच्यामुळे ही एक मोठी नावं पहिली 3 समोर आलेली आहेत. या घडीची मोठी अपडेट, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुणे कॅन्टॉन्मेंट भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर. प्रज्ञा, पुणे कॅन्टोन्मेंट ही काहीशी क्रुशियल जागा होती भाजपसाठी किंवा एकूणच महायुतीसाठी. शेवटपर्यंत त्याचा अंदाज बांधता येत नव्हता, पण तिकडे भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसतात. आपण टॅली पाहिली तर महायुती 7 जागांवर आघाडीवर आहे, महायुती 3 जागांवर, तर इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर दिसतात. साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर असल्याचं दिसतंय. जी नावं समोर येत आहेत, जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे आघाडीवर आहेत. अर्थात ही पोस्टल मतमोजणी सध्या सुरू झालेली आहे. ईव्हीएम मशीन अजूनही बंद आहेत, ते उघडणं बाकी आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या पोटात नेमकं काय दडलं याची उत्सुकता आहे. अश्विन, खरं आहे, आणि आत्ताची आकडेवारी आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण बघतोय. आकडा मिनिटाला काय सेकंदाला बदलतोय. सध्या 20 पैकी 13 कल महायुतीच्या बाजूने, 6 मोबिया, 1 इतर, आणि पक्षनिहाय बघितलं तर भाजप 8, शिंदेची शिवसेना 3, अजित पवारांचा पक्ष 1, काँग्रेस 4, ठाकरेंची शिवसेना 1, शरद पवारांचा पक्ष 3 आणि इतर 1 अशी स्थिती आहे. त्यामुळे 22 पैकी 12-9 म्हणजे पुन्हा एकदा कुठेतरी क्लोज फाईट परत आपल्याला बघायला दिसते. इकडे 1 इतरांच्या खात्यात 23 आता झालेल्या 13-9. त्याच्यामुळे प्रत्येक सेकंदाला ही अपडेट बदलते. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर. प्रज्ञा, कोथरूडमधून दुसऱ्यांदा चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर आहेत, विद्यमान आमदार आहेत. आणि भारतीकडे काही अपडेट आहेत, आपण भारतीकडे जाऊयात. भारती, खरं तर खूप वेगाने आकडे बदलतात आहे, वाढतात आहे. मी पूर्ण यादी आणलेली आहे, मी सांगू इच्छिते. नंदुरबार विजयकुमार गावित मी सांगितलेलं होतं, जामनेर गिरीश महाजन, बुलढाणा जिल्हा जळगाव जामोदमधनं संजय कुटे, नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस, अमरावती अचलपूर बच्चू कडू सध्या पुढे आहेत. कोपरी पाचपाखाडी विद्यमान मुख्यमंत्री शिंदे पुढे आहेत. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर, जालना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर, कोथरूड चंद्रकांत दादा पाटील आणि रत्नागिरी उदय सामंत. हे सगळे झाले महायुतीचे. पलूस कडेगाव विश्वजित कदम, पारनेर राणी लंके, संगमनेर थोरात, भोर संग्राम थोपटे, साकोली मी सांगितलंच नाना पटोले, इस्लामपूर जयंत पाटील आणि माळशिरसला उत्तम जानकर. आणि आत्ता जी बातमी आली आहे ती आहे आंबेगावमधनं वळसे पाटील आघाडीवर आहे. त्यामुळे खूप वेगाने निकाल येतात. बरोबर आहे, वेगवान आकडे बदलताना आपल्याला दिसतात. धन्यवाद भारती, अपडेट जाणून घेत राहू. तर अपडेट आता हाती यायला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आंबेगावमधून वळसे पाटील आघाडीवर आहेत. काहीसे भावनिक झाले होते शेवटच्या टप्प्यात वळसे पाटील. खरं, आणि तिकडे प्रचारातही आपण बघितलेलं होतं कशा प्रकारे वक्तव्य झालेले होते. त्यानंतर आता आघाडी दिसते वळसे पाटलांची. इकडे अचलपूरमधून बच्चू कडू, तिकडे राणी लंके आघाडीवर आहेत. प्रज्ञा, ती पण खूप इंटरेस्टिंग लढत आहे. राणी लंके तिकडे आघाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये आपण मगाशी बघितलं तसं भाजपचे विजयकुमार गावित. सध्या पुन्हा एकदा आकडेवारी सांगूया, 27 पैकी 15 महायुतीच्या बाजूने कल, 10 मवियाच्या इतर 2 अशी सध्याची स्थिती. आणि या कलांमध्ये देखील सध्या भाजप पुढे आहे. भाजप प्लस 9 जागी हा कल जो आहे तो पुढे जाताना बघायला मिळतोय. शिंदेची शिवसेना 3, अजित पवारांचा पक्ष 3, काँग्रेस 4,
ठाकरेंची सेना 2, शरद पवारांचा पक्ष 4, मनसे 1, इतर 1. त्यामुळे 29 पैकी 16, 11 आणि 2 अशी सध्याची स्थिती. आपण महाविकास आघाडीकडेही बघूया. पलूस कडेगाव मधून विश्वजित कदम आघाडीवर आहेत, विद्यमान आमदार आहेत तिथले, आणि एक खूप मोठं वर्चस्व त्यांचा त्या मतदारसंघावर आहे. परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. आपण मगाशीच चर्चा केली होती जरांगे फॅक्टरची, ज्याचा मोठा फटका आपल्याला पंकजा मुंडे यांना बसताना दिसला होता. पण परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत, जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर आहेत. त्यांनाही हा मतदारसंघ यावेळी काहीसा कठीण मानला जात होता, पण त्यांनी आघाडी घेतलेली आहे पोस्टल मतदानात. येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा या वादाची एक खूप मोठी किनार इकडे आपल्याला पाहायला मिळाली होती. अश्विन, खरं येवल्यातली लढाई देखील खूप महत्वाची आहे. तिकडे देखील आपण बघितलेलं होतं नेमकं काय काय घडलेलं होतं, काय काय वक्तव्य आलेली होती, आणि त्याच्यानंतर आता छगन भुजबळ तिकडे आघाडी घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ही सगळी आकडेवारी आता हळूहळू समोर येते. 31 कल आतापर्यंतचे पोस्टल मतदानातले समोर येत आहेत. 32 कल झालेले आहेत. महायुती 18, मविया 12, इतर 2, 18, 12, 2, आता 19, 12, 2 असं चित्र प्रत्येक मायक्रो सेकंदला चित्र बदलते. क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसतंय. 288 पैकी 34 जागांचे कल हाती आलेत. महायुती 20, महाविकास आघाडी 12, इतर पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आहेत. आपण खालची टॅली बघूया. भाजप 13 जागांवर, शिंदे सेना 3 जागांवर, अजित पवार गट 4 जागांवर, काँग्रेस 5 जागांवर, ठाकरे सेना 3 जागांवर, शरद पवारांचा पक्ष 4 जागांवर, तर मनसे वंचितला अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये. इतर पक्ष 2 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे काटेकी टक्कर, जसं आपण म्हणत होतो अश्विन, ती काटेकी टक्कर सुरू झाली आहे. खरं. आणि काटोलमध्ये एक इंटरेस्टिंग अपडेट समोर आली आहे. सलील देशमुख काटोलमध्ये पिछाडीवर आहेत. ही देखील लढाई खूप चर्चेत आलेली होती, आणि खास करून गेल्या मतदानाच्या आधीच्या 2-3 दिवसात घडामोडी घडलेल्या बघता इकडे काटोलमध्ये आता सलील देशमुख पिछाडीवर दिसतात आपल्याला. वास्तविक अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण अनिल देशमुख यांनी सलील देशमुख यांना काटोलमधून उभं केलेलं होतं, आणि काटोलमधून सलील देशमुख सध्या पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर असल्याचं दिसतंय. सलील देशमुख यांच्या संदर्भात काही आरोप करण्यात आलेले होते निवडणुकीच्या अवघ्या काही 2 दिवस आधी, मतदानाच्या 2 दिवस आधी, ज्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले होते, आणि त्याच्यावरती त्यांचे पिता असलेले अनिल देशमुख यांचं नाव देखील चर्चेत आलेलं होतं. तर बारामतीमध्ये अपडेट आपण पाहतोय. बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर असल्याचं दिसतंय. कल हाती यायला सुरुवात झाली. अश्विन, एक कमेंट घेऊया. खरंय, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सूरज चव्हाण जॉईन झाले चर्चेमध्ये. सूरज चव्हाणजी सध्याच्या घडीला 3 ठिकाणी तुम्ही आघाडीवर आहे. छोटी कमेंट. नक्कीच आम्हाला विश्वास आहे की शेवटच्या घटकापर्यंत आम्ही महायुती म्हणून आम्ही सर्वात पुढे राहू. आज 3 जरी असेल तर ह्या आकडा नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला भेटेल, आणि आज या ठिकाणी जात असताना आपल्याला महायुती ही एक हाती सत्ता मिळवताना आपल्याला दिसेल. पण बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर आहेत पोस्टल मतमोजणीमध्ये. हे आताचे काही छोटे आकडे पुढे आले असतील तरी थोड्या वेळाने अजितदादा हे आपल्याला लीड घेताना त्या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. तर मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे आपल्याला आघाडीवर दिसत आहेत, आणि त्याच्यासोबतच येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर आहेत. उत्सुकता आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नेमकं काय होतं याची. दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण पश्चिम मधून ते आघाडीवर आहेत, त्यामुळे त्याची देखील उत्सुकता आहे की तिकडे नेमकं काय होतं. एक छोटी कमेंट आपण घेऊया. सध्याचा कल बघता तुमचे निरीक्षण. एकतर सलील देशमुख पिछाडीवर जे आहेत तिथे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा मुलगा याज्ञवल्क लढतोय, आणि भारतीय जनता पक्षाचे चरण ठाकूर आहेत. त्यामुळे तिथे नक्की कोण पुढे आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं, या घडीला देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहे हे जे आपण सांगतो, गेल्या 5 वर्षात या राजकारणाचा सर्वात मोठा बळी ठरलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा कमबॅक करून मुख्यमंत्री होतात का, आणि शिंदेंच्या स्पर्धेत जर बहुमत मिळालं तर उतरतात का, हा कदाचित दुपारी मोठा होऊ शकणारा प्रश्न आहे. बरं, ठीक आहे. तेव्हा एक कमेंट आपण त्यांची घेतली. पुन्हा एकदा आपण आकडेवारी सांगूया. 48 कल पोस्टल मतमोजणीतले समोर आलेत. 28 महायुतीच्या बाजूने, 16 मवियाच्या बाजूने, इतर 4. आणि आता जी पुन्हा एकदा अपडेट येते, पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे आघाडीवर. अनेक आता आघाडी पिछाडी या गोष्टी समोर आलेल्या आहेत. प्रज्ञा. जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे आघाडीवर आहेत. कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. दुसऱ्यांदा कोथरूडमधून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम आघाडीवर आहेत. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा. चंद्रपूरमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे
महत्वाचे नेते विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत, तर नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस देखील आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. पण एक महत्वाचा मुद्दा अश्विन की बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भात अपडेट अजून येऊ शकलेली नाही. तिकडे युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं दिसतंय. अकोला पूर्वमध्ये अपडेट येत आहेत. येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर आहेत. त्यामुळे बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अर्थात जे कल सध्या हाती येत आहेत ते पोस्टल मतदान आहे. अजूनही ईव्हीएम मशीन्स उघडणं बाकी आहे. ईव्हीएम मशीन्स उघडल्यानंतर वेगवान निकाल हाती यायला सुरुवात होईल. ईव्हीएम मशीनच्या पोटात नेमकं काय दडलं याची उत्सुकता. मुख्यमंत्री शिंदे कोपरी पाचपाखाडीमधून आघाडीवर आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून आघाडीवर आहेत. कोपरी पाचपाखाडीमधून मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर असल्याचं कळतं. पण सगळ्यात महत्त्वाचं अजित पवारांसंदर्भातलं चित्र अजूनही स्पष्ट होत नाहीये. अश्विन, खरंय तिकडे अपडेट आपल्याला आता अशी आहे की युगेंद्र पवार तिकडे आघाडीवर आहेत, त्यामुळे तिकडे नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. पण आणखी उमेदवारांची नावं समोर येत आहेत आपल्याला, आणि त्याच्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आणखी काही नावं समोर येतील. आता तिकडे 54चा फिगर झालाय आपण जर पुन्हा एकदा आकडेवारी बघितली तर, आणि तिकडे 33, 18, 4 एकूण 55 कल समोर येत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला महायुती ही मवियापेक्षा पुढे आहे असं चित्र आहे. सिन्नरमधनं राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण दृश्य पाहतोय, टॅली पाहतोय. 288 पैकी 57 जागांचे प्राथमिक कल 58 जागांचे हाती आले. त्यापैकी महायुती 35 जागांवर, महाविकास आघाडी 19 जागांवर आणि इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. भाजप 22, शिंदे सेना 8, अजित पवार 5, काँग्रेस 10, ठाकरे सेना 4, शरद पवार 5, मनसे 1, वंचित 0 आणि इतर पक्ष 3 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अश्विन, खरं त्याच्यामुळे सगळी नावं आता वेगवेगळी समोर येत आहेत, आणि मालेगावमध्ये आणि अन्य ठिकाणी देखील वेगवेगळी नावं जी आहेत ती आता समोर येत आहेत. कोण आघाडीवर आहे, त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मलबार हिल मधली अपडेट येते. मंगल प्रभात लोढा मलबार हिलमध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे मुंबईतली ही दक्षिण मुंबईतली ही सीट मलबार हिलमध्ये मंगल प्रभात लोढा आघाडीवर. बरोबर आहे. त्यांच्या विरोधात चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगल प्रभात लोढा भाजपचा एक मोठा चेहरा मानला जातो मुंबईमधला, आणि त्याच्यामुळे त्यांचं आघाडीवर असणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा आघाडीवर असल्याचं आपल्याला कळत आहे. तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत. विरोधी पक्षनेते आहेत राज्याचे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आघाडीवर असल्याचं आपल्याला कळत आहे. तर सिंदखेडातून भाजपचे जयकुमार रावल आघाडीवर आहेत. त्यामुळे क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसतंय. अपडेट हाती येत आहेत. बुलढाण्याच्या खामगावमध्ये भाजपचे आकाश फुंडकर आघाडीवर आहेत. अश्विन, खरं त्यामुळे भाजपची आता आघाडी असलेल्या उमेदवारांची संख्या प्रज्ञा जर आपण स्क्रीनवर बघितली तर ती झाली आहे 23. तेव्हा भाजप 23 ठिकाणी, शिंदेची शिवसेना 9 ठिकाणी, अजित पवारांचा पक्ष 6 ठिकाणी, काँग्रेस 10 ठिकाणी, ठाकरेंची सेना 7 ठिकाणी, शरद पवारांचा पक्ष 7 ठिकाणी. पुढे जाण्याआधी भारतीकडे अपडेट आहे. भारती, सगळ्यात इंटरेस्टिंग अपडेट आता नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडमधनं आलेलं आहे की ती काटेकी टक्कर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी टक्कर. आत्ता जे आपण म्हणतो सुरुवातीचे कल त्यात रोहित पवार आघाडीवर आहे. म्हणजे या क्षणाला युगेंद्र आणि रोहित दोघेही भाऊ आघाडीवर आहे. त्यामुळे खूप इंटरेस्ट ज्या 2 लढतींबद्दल होता त्याचे अपडेट्स आपल्याजवळ आलेले आहेत. खरं त्यामुळे पवारांची जनरेशन नेक्स्ट दोन्ही ठिकाणी सध्या आघाडीवर आहे. तिकडे युगेंद्र पवार आणि इकडे रोहित पवार हे दोघेही आघाडीवर आहेत. प्रज्ञा, शरद पवारांचे खऱ्या अर्थानं तरुण आधारस्तंभ म्हटलं या दोघांना, तर ते गैर ठरू नये आणि ते दोघेही आघाडीवर आहेत. सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. एक छोटी कमेंट त्यांची घेऊया. सचिन सावंतजी, आपण आकडे पाहतोय सध्या 23 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर आहे. पहिले काल हाती आले. एक छोटी प्रतिक्रिया. आता सुरुवात आहे, पोस्टल बॅलेट आहे. आगे आगे देखो होत आहे की मविया येणार आहे. पूर्ण बहुमतानं आम्ही सत्तेत येणार आहोत. आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. महाविकास आघाडीचं सरकार येईल, पूर्ण बहुमत त्यांना मिळेल असा विश्वास सचिन सावंत यांनी व्यक्त केलेला आहे. आपण अपडेट्स पाहूया. बुलढाण्याच्या खामगावमध्ये भाजपचे आकाश फुंडकर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसतंय. 288 पैकी 70 जागांचे कल हाती आलेत. अश्विन, अकोटमधनं भाजपचे प्रकाश भारसाखळे हे आघाडीवर आहेत. तेव्हा बुलढाण्याच्या खामगावात भाजपचे आकाश फुंडकर आणि त्यासोबतच अकोटचा देखील अपडेट आलेला आहे. उमरखेडमधून भाजपचे किसन वानखेडे आघाडीवर, अकोटमधनं भाजपचे प्रकाश भारसाखळे आघाडीवर. त्यामुळे सध्याच्या घडीला भाजपच्या आघाडीच्या उमेदवारांची संख्या झाली आहे 25. प्रज्ञा, बरोबर आहे. त्याच्यामुळे सध्या आपण दृश्य पाहतोय. महायुती 40 जागांवर आघाडीवर आहे, महाविकास आघाडी 27 जागांवर आघाडीवर आहे. आणि हे चित्र आपल्याला सातत्यानं पालटताना दिसतंय. क्षणाक्षणाचे अपडेट हाती यायला सुरुवात झाली आहे. आपण एक छोटी कमेंट याच्यावरती विद्याताईंची घेऊया. युगेंद्र पवार आणि रोहित पवार दोघेही जनरेशन नेक्स्ट आघाडीवर दिसत आहेत.
निश्चितच आनंदाची बातमी आहे आणि पुढेही हे कल असेच राहोत अशी प्रार्थना मी करते, कारण खूप चांगल्या प्रकारे काम रोहित दादा पवारांनी केलं. बरोबर आहे. एक छोटी अपडेट घेऊया. मुंबादेवीतून अमीन पटेल आघाडीवर असल्याचं कळतंय आणि त्यासोबतच वरळीमधनं आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. आणखी अपडेट भारतीकडे आहेत. भारती, ऍक्च्युली मुंबईतनं आता जे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, मुंबईमधनं आपल्याला खूप निकाल वेगाने येतात आहे. तू असं म्हणालास तसं वरळीतनं आदित्य ठाकरे आघाडीवर आहे, मुंबादेवीत ना अमीन पटेल, याचाच अर्थ शायना एनसीपी अजून तरी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहे. थोड्या वेळापूर्वी आपण मलबार हिलचा सुद्धा जो काही कल आहे तो सांगितला होता. मंगल प्रभात लोढा आघाडीवर आहे. त्याच्या आधी आपण अतुल भातखळकर आघाडीवर आहे हे सांगितलं होतं. त्यामुळे मुंबईचे जे कल आहेत ते आता खूप वेगाने यायला लागलेले आहेत. तेव्हा मुंबईचे कल वेगाने येत आहेत. जसं आता भारतीने सांगितलं, मुंबादेवी असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, वरळीची अपडेट समोर आलेली आहे. माहीमची अपडेट अजून समोर आली नाहीये, त्यामुळे माहीमच्या लढतीकडे लक्ष. अकोटमधून वंचितचे बोडके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. दीपक बोडके वंचितचे आघाडीवर आहेत. अर्थात वंचितनं आम्ही सत्तेसोबत राहू अशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुनरुच्चार केलाय. अकोटमध्ये वंचितचे दीपक बोडके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार आघाडीवर आहेत. अश्विन, वांद्रे पश्चिम आशिष शेलार, रावेर मधली अपडेट येते काँग्रेसचे धनंजय चौधरी. तेव्हा अकोट, वांद्रे पश्चिम आणि त्यासोबतच अन्य ठिकाणचे अपडेट आता यायला लागलेले आहेत. 80 आतापर्यंत 80 पोस्टल मतदानातले कल जे आहेत ते हाती आले आहेत. महायुती 44, मविया 32, इतर 5 अशी आताची स्थिती. आणि सर्वाधिक आताचे उमेदवार आघाडीवर आहेत ते म्हणजे भाजपचे 27 उमेदवार आघाडीवर आहेत. भाजप 27, शिंदेची शिवसेना 9, अजित पवारांचा पक्ष 9, काँग्रेस 12, ठाकरेंची सेना 10, शरद पवारांचा पक्ष 10, मनसे 1. मनसेची 1 जागा आघाडीवर दिसते. कुठली आपल्याला बघायला लागेल. इगतपुरीतनं राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर हे आघाडीवर आहेत. वांद्रे पूर्व मधून झिशान सिद्दीकी आघाडीवर असल्याचं कळतंय. वांद्रेमध्ये वरुण सरदेसाई झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात रिंगणामध्ये होते. अर्थात सहानुभूती सुद्धा त्यांच्या मागे बरीच मोठी आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामुळे. भारतीकडे अपडेट आहेत. आपण भारतीकडे जाऊया. अश्विन, थेट आता कोल्हापूरला जाऊया आपण. कोल्हापूरमधली सगळ्यात लक्षवेधी जी लढत आहे ती आहे कागलमधली समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ. आणि आत्ता मात्र हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे कागलचं समर कोण जिंकणार सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामध्ये सध्या तरी हसन मुश्रीफ आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. उदय तनपाठक सर आपल्यासोबत एक छोटी कमेंट आपण त्यांची घेऊया. सध्या आपण चित्र पाहतोय, जी टाली पाहतोय, आपली पहिली प्रतिक्रिया. ही टॅली मला वाटतं ही सगळी पोस्टल बॅलेट आणि ह्याची दिसते आहे. अजून खरी रंगत पुढे येणार आहे आणि ते दिवसभरात काय होईल ते कळेल आपल्याला. हे जे आत्ता आघाडीवर आहेत ते कोण कोण पिछाडीवर पण जातील नंतर सांगता. एक छोटा अंदाज, महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडीला, महायुतीला जास्त एज आहे याच्यामध्ये. त्यामुळे विश्लेषकांच्या मते महायुतीला सध्या आघाडी मिळताना आपल्याला दिसते. आपण जर एक्झिट पोलचा विचार केला तर बहुतांश एक्झिट पोलनं देखील महायुतीला आपला कल दर्शवलेला होता. कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत. अश्विन, खरं तेव्हा कुलाब्याचं अपडेट आहे. नाशिकमध्ये ओझर विमानतळावर खासगी विमानं तैनात झाली आहेत. इकडे कल जसे यायला लागले खासगी विमानं तिकडे तैनात झाली. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे आघाडीवर, त्यामुळे ठिकठिकाणी घडामोडी घडतायत. जसे कल समोर येत आहेत तिकडे विमानं देखील तैनात करण्यात आलेली आहेत. नाशिकची मोठी अपडेट, ओझर विमानतळावर खासगी विमानं तैनात. प्रज्ञा, खरंय, कालच आपण पाहिलं संजय राऊत यांनी सांगितलं होतं की आम्ही हॉटेल्स बुक केलेली आहेत. आमचे जे ग्रामीण भागातले आमदार आहेत त्यांना आम्ही मुंबईमध्ये हॉटेलमध्ये ठेवणार आहोत. दुसरीकडे नाशिकमध्ये विमानं तैनात झाल्याचं आपल्याला दिसतंय. प्रतिज्ञापत्र घेतली गेली असं देखील आपण सकाळी अपडेट दिली होती. अश्विन, साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे आघाडीवर आहेत. साताऱ्यातली ही जागा अत्यंत महत्त्वाची. तर दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. नरहरी झिरवाळ एक आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार जे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत आघाडीवर आहेत. अश्विन, आणि त्यांच्यावेळी चर्चा होती की त्यांचा मुलगा निवडणूक लढवणार की ते, पण अखेरीस नरहरी झिरवाळ यांनी निवडणूक लढवली आणि सध्याची जी बातमी समोर येते त्यानुसार ते आघाडीवर आहेत. नाशिक मध्य भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर आहेत. तेव्हा नाशिक मध्यमधनं अपडेट येते, देवयानी फरांदे आघाडीवर. साताऱ्यामधनं शिवेंद्रराजे, दिंडोरीतनं झिरवाळ या आताच्या नवीन अपडेट. नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर आहेत. तर तिकडे नरहरी झिरवाळ, तुमसरमधून राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे देखील आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. साताऱ्यातली महत्त्वाची जागा शिवेंद्रराजे आघाडीवर आहेत. अर्थात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक अशा लढती आहेत अश्विन जिकडे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महायुतीची 50 जागांवर आघाडी, हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे महायुतीची. 51 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीची गाडी सध्या 36 जागांवर अडलेली आहे. अश्विन, खरं त्यामुळे 94 कल आतापर्यंत पोस्टल मतदानाचे आपल्या हाती आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 51 महायुती, 37 मविया, इतर 7, 95 कल झाले. 288 पैकी
95 कल समोर आले, तेव्हा महायुतीने पोस्टल मतदानाच्या मतमोजणीमध्ये आघाडी घेतलेली आहे, अर्धशतक ठोकलेले. प्रज्ञा, 51 जागांवरती महायुती आघाडीवर आहे, 37 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवरती आहे. त्यामुळे 50 जागांवर महायुतीनं हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. आपण एक छोटी कमेंट या विक्रांत पाटील यांची घेऊयात. हाफ सेंचुरी पोस्टल कलांमध्ये तरी महायुतीची दिसते. हे खूप प्रीमॅच्युअर्ड आहे, पण हा जो ट्रेंड दिसतोय हा खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मला वाटतं पोस्टल बॅलेट म्हणजे प्रशासनात काम करणारी ही सगळी मंडळी, कर्मचारी किंवा अधिकारी यांची पसंती जेव्हा महायुतीला मिळते, मला वाटतं हाच ट्रेंड अजून ताकदवर होत जाईल आणि येणाऱ्या काळात महायुतीमध्ये कल आणखी समोर येईल. आपण भारतीकडे जाऊया. भारतीकडे अपडेट आहे, भारतीकडे काहीतरी अपडेट आहे. भारती, सोलापूर जिल्ह्यातनं म्हणजे खरं तर मी आता दुसरी बातमी सांगणार होती, मात्र माहीमधनं आत्ता या क्षणाला अमित ठाकरे आघाडीवर आहेत. मोठी अपडेट आपल्याला दिसतंय की या आत्ता तरी सुरुवातीच्या कलांमध्ये जनरेशन नेक्स्टने आघाडी घेतलेली. मी दुसरी इंटरेस्टिंग लढत सांगत होती, ती आहे सांगोल्याची. सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी आघाडी घेतलेली आहे. याचाच अर्थ शहाजी बापू या क्षणाला पिछाडीवर आहे. आपल्याला माहिती आहे की ते विद्यमान आमदार आहेत, शिंदे गटाचे आहेत. खरं, त्यामुळे अनेक इंटरेस्टिंग अपडेट समोर येत आहेत. जसं आता भारतीने सांगितलं, सांगोल्यामध्ये शहाजी बापू पिछाडीवर आणि माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर. काय झाडी काय डोंगर याच्यामुळे शहाजी बापू खूप महाराष्ट्रात फेमस झाले, पण सध्या ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आणि शेकापचा उमेदवार आघाडीवर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुंबईमध्ये लक्ष लागलेला मतदारसंघ तो म्हणजे माहीम मतदारसंघ. आणि तिकडे अमित ठाकरे सध्या आघाडीवर आहेत. राज ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ, अत्यंत प्रतिष्ठेची लढत. अश्विन, खरं, आणि त्याच्यामुळे काय नेमकं होतं पाहणं महत्त्वाचं आहे. आणि इकडे जी अपडेट आहे त्याच्यामध्ये 2 ठिकाणी मनसेचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे ते 2 कोण आहेत? एक तर आपल्याला कळलं की अमित ठाकरे, मात्र दुसरा उमेदवार कोण? आणि प्रज्ञा, आपल्याला इतर हा आकडा देखील बघावा लागेल, कारण वरती जर ती गॅप नॅरो होत गेली तर इतरांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे इतरांच्या खात्यात सध्या 5 जागी आघाडी आहे. मनसे 2, शरद पवार पक्ष 12, ठाकरेंचा पक्ष 14, काँग्रेस 15, अजित पवार 11, शिंदे सेना 9 आणि भाजप 31. 52 ठिकाणी महायुती आघाडीवर, मविया 41 ठिकाणी आघाडीवर. पहिले 100 कल समोर आले. पहिले 100 कल आलेले आहेत आणि त्यापैकी महायुती 42 जागा 52 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 42 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एबीपी माझावर पहिल्या 100 जागांचे पोस्टल मतदानाचे कल हाती आलेले आहेत. आणि सध्या आपण पाहतोय 288 पैकी 103 जागांमध्ये महायुती 54, महाविकास आघाडी 42 आणि इतर पक्ष 6 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. पहिल्या 100 जागांचे कल. अश्विन, आणि दहिसर मधली अपडेट, मनीषा चौधरी आघाडीवर, पंढरपूर मधून भगीरथ भालके आघाडीवर. तेव्हा ह्या 2 नवीन अपडेट समोर आलेल्या आहेत. दहिसर मधनं मनीषा चौधरी आणि पंढरपूर मधनं भगीरथ भालके. दहिसरच्या उमेदवारीबद्दल देखील खूप चर्चा झालेली होती आणि अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे मला वाटतं रात्री उशिरा हे नाव जे आहे ते ठाकरे पक्षाच्या विनोद घोसाळकर यांचं समोर आलेलं होतं आणि तिकडे मनीषा चौधरी आघाडीवर आहेत. प्रज्ञा, विनोद घोसाळकर यांच्या मागे देखील एक खूप मोठी सहानुभूती असं आपण म्हणू शकतो. आणि पंढरपूरमधली अपडेट पाहतोय आपण, भगीरथ भालके आघाडीवर आहेत. ज्यावेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी समाधान अवताडे तिकडून निवडून आले होते आणि सध्या भगीरथ भालके आपल्याला इकडे आघाडीवर असल्याचं दिसतंय. तर बडनेऱ्यामधून रवी राणा आघाडीवर आहेत. रवी राणांसाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची, कारण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा पराभूत झाले अमरावतीतून. त्यामुळे रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाकडून लढतायत आणि बडनेऱ्यामधून रवी राणा आघाडीवर असल्याचं दिसतंय. पंढरपूरमधून भगीरथ भालके आघाडीवर आहेत, समाधान अवताडे पिछाडीवर आहेत, तर बडनेऱ्यामधून रवी राणा आघाडीवर आहेत. अश्विन, आणि अक्कलकोटची देखील अपडेट आलेली आहे. काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. सिद्धराम मेहत्रे अक्कलकोटमधून आघाडीवर. त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर जाताना बघायला मिळतात. काही ठिकाणी काही दिग्गज उमेदवार पिछाडीवर देखील आहेत. आणि ही अपडेट आता आपल्याला समोर येते. 109 जागांचे कल प्रज्ञा आता समोर येते पोस्टल मतमोजणीचे, ज्याच्यामध्ये 58 महायुती, 45 मविया, इतर 7. प्रज्ञा, बरोबर आहे. 111 288 पैकी 111 जागांचे कल हाती आले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही पोस्टल मतदानाची मतमोजणी आहे. अजूनही ईव्हीएम उघडलेली नाहीत. ईव्हीएम उघडायला अजून 3 मिनिटं बाकी आहेत. 8:30 वाजता ईव्हीएम मशीन्स उघडतील आणि त्यानंतर हे कल आणखी झपाट्यानं बदलताना आपल्याला दिसतील. पण सांगोल्यामध्ये शिंदेचे शहाजी बापू पाटील पिछाडीवर आहेत. शेकापचे उमेदवार तिकडून आघाडीवर आहेत. पंढरपूरमध्ये भगीरथ भालके आघाडीवर आहेत. समाधान अवताडे पिछाडीवर आहेत. तर बडनेऱ्यामधून रवी राणा आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि वडाळ्यातली अपडेट आली प्रज्ञा, कालिदास कोळंबकर तिकडे आघाडीवर आहेत. आपल्याला माहिती आहे साधारण 8 ते 9 वेळा आमदार राहिलेले, अत्यंत अनुभवी असा लोकप्रतिनिधी, आणि ते सध्या पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. श्रद्धा जाधव त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होत्या महाविकास आघाडीकडून. सकाळी त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. पण पोस्टल मतदानामध्ये जी आकडेवारी समोर येते त्याच्यामध्ये सध्या
कालिदास कोळंबकर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं तू म्हणालास की अत्यंत अनुभवी असे आमदार आहेत ते, एक सरकारचा किंवा शासनाचा एक खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अश्विन, खरंय. आणि जसं आता मगाशी उल्लेख झालेला बडनेऱ्यातनं रवी राणा, त्यानंतर मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने आघाडीवर. या गाडीची आणखी एक अपडेट. मागाठाणे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आघाडीवर. मागाठाणेमधनं शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत. एक महत्त्वाचं नाव आहे प्रकाश सुर्वे, शिंदेचे खंदे समर्थक मानले जातात. रामटेकमधून आशिष जयस्वाल आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. रामटेकची जागा महाविकास आघाडीमध्ये वादाची ठरलेली होती. विशाल बरबटे यांना थेट एबी फॉर्म दिला गेला होता. भारतीकडे काही अपडेट? सावंतवाडीतून राजन तेली सध्या आघाडीवर आहेत. आपल्याला अपेक्षित नसलेल्या अशा पद्धतीचं हे जे कल आहेत ते येतात आहे. आष्टीत नाही निकाल म्हणण्यापेक्षा कल आलेला आहे. सुरेश धस भाजपचे आघाडीवर, त्यामुळे जे दिग्गज आपण उमेदवार म्हणतोय त्या उमेदवारांबद्दलची ही अपडेट. खरं, त्यामुळे सावंतवाडी ज्याचा मगाशी आपण उल्लेख केला होता प्रज्ञा, दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विद्यमान मंत्री आहेत, मात्र तिकडे राजन तेली सध्या आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी बरोबर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचं वक्तव्य आलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि आपला कोणीही राजकीय वारसदार नाही. काही प्रकारे एक भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. पण सध्या दीपक केसरकर हे पिछाडीवर आहेत, तर राजन तेली ज्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी प्रवेश केला होता ठाकरे गटामध्ये, त्यांना आघाडी मिळताना दिसते. माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर आहेत. अत्यंत लक्षवेधी असा हा मतदारसंघ माहीमचा. तिकडे आपल्याला अमित ठाकरे आघाडीवर असताना दिसतात. सावंतवाडीमधून राजन तेली आघाडीवर आहेत. आष्टीमधून भाजपचे सुरेश धस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 288 पैकी 124 जागांचे प्राथमिक कल हाती आलेत. 125 जागांचे. अश्विन, खरं. आणि भोसरीमधली अपडेट आहे, महेश लांडगे आघाडीवर आहेत. त्यामुळे भोसरीमधून भाजपचे महेश लांडगे, मालेगाव बाह्य दादा भुसे आणखी एक मंत्री, शिंदेच्या शिवसेनेचे आणखी एक मंत्री आघाडीवर आहेत. तिकडे येवल्यामधली अपडेट, छगन भुजबळ पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर. तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर गिरीश महाजन भाजपचे जामनेरमधून आघाडीवर आहेत. साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर आहेत. बारामतीचं चित्र अजूनही बदलत नाहीये. साधारण अर्धा तास उलटून गेलाय, पण अर्धा तास झाला युगेंद्र पवार बारामतीमधून आपली आघाडी कायम टिकवून आहेत. त्यामुळे बारामतीकडे सातत्यानं लक्ष वेधलं जात आहे. अश्विन, खरं. त्याच्यामुळे बारामतीमध्ये सध्या तरी युगेंद्र पवार आणि जसं मगाशी आलं होतं कर्जत जामखेड रोहित पवार, त्यामुळे पवारांची पुढची पिढी जी आहे ती सध्या त्यांनी आघाडी टिकवलेली आहे. बघूया आता ईव्हीएम मला वाटतं आता ओपन होतील. 8:30 वाजलेले आहेत किंवा 8:30 वाजता आता ईव्हीएमचं काउंटिंग जेव्हा सुरू होईल, तिकडची मतमोजणी सुरू होईल, तेव्हा कसं चित्र आपल्याला बघायला मिळते. काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर आघाडीवर आहेत. हिंगण्यातनं भाजपचे समीर मेघे आघाडीवर आहेत. प्रज्ञा, तर नागपूर दक्षिण पश्चिम मधून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. केवळ त्यांचा मतदारसंघ नाही तर संपूर्ण राज्याचीच निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची आहे. मुख्यमंत्री शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. सिन्नरमधून राष्ट्रवादीचे माणिकराव आघाडीवर आहेत, तर सिंदखेड्यामधून भाजपचे जयकुमार रावल आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. कर्जत जामखेडमधून रोहित पवार विरुद्ध राम शिंदे हा संघर्ष खूप मोठा आहे. रोहित पवार यांनी आघाडी घेतली आहे, तर अकोटमधून भाजपचे प्रकाश भारसाकळे आघाडीवर आहेत. निफाडमधून ठाकरे गटाचे अनिल कदम आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर इगतपुरीमधून राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर आघाडीवर आहेत. पोस्टल मतदानाची आकडेवारी सध्या आहे. अश्विन, खरं. आणि हिरामण खोसकर यांनी मला वाटतं अगदी निवडणुकीच्या अगदी ऐन काही दिवस आधी अजित पवारांच्याकडे ते गेलेले होते. काँग्रेसमध्ये होते आणि अजित पवारांची साथ त्यांनी धरलेली होती आणि सध्या ते आघाडीवर आहेत. 145 जागांचे कल सध्या समोर येतात पोस्टल मतमोजणीमध्ये, ज्याच्यामध्ये महायुती 73, मविया 61, इतर 11 आणि भाजप 45. त्यामुळे भाजप आता इंडिव्हिज्युअली वैयक्तिक पातळीवर, पक्षीय पातळीवर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. कलामध्ये प्रज्ञा, निश्चितच 147 जागांचे कल हाती आलेत. भाजप 45 जागांवर, शिंदे सेना 15, अजित पवार 14, काँग्रेस 24, ठाकरे सेना 17, शरद पवार 21, मनसे 2 जागांवर आघाडीवर आहे. माळशिरसमधून उत्तमराव जानकर आघाडीवर आहेत. पंढरपूरमधून भगीरथ भालके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर बडनेऱ्यातून रवी राणा आघाडीवर आहेत. रवी राणांसाठी निवडून येणं अत्यंत गरजेचं, अत्यंत महत्त्वाचं आहे. मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने आघाडीवर आहेत. तर निलंग्यातून संभाजीराव पाटील निलंगेकर आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसतंय. अमळनेरमधून राष्ट्रवादीचे अनिल पवार आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, खरं. आणि सध्या 150 पार कल गेलेले आहेत. प्रज्ञा, जर तू बघितलंस तर 152 कल आता समोर आले आहेत. महायुती 78, मविया 64, इतर 10 अशी स्थिती बघायला मिळते. त्यामुळे 152 कल आपल्या समोर आहेत आणि भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. वैयक्तिक जर पक्षीय पातळी बघितली तर 49 ठिकाणी भाजप आघाडीवर. भारतीकडे अपडेट आहे. भारती, आपल्या माझा कट्टामुळे
थोरात आणि विखे पाटील यांच्या चर्चा खूप झाली होती, पण त्यांच्या मतदारसंघातनं दोघंही आघाडीवर आहे. आत्ताच आपल्याकडे अपडेट आली आहे की राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतनं आणि थोरात संगमनेरमधनं आघाडीवर आहे. त्यामुळे दोघंही आपल्या आपल्या मतदारसंघात आघाडी घेताना दिसतात ते आपल्याला. त्यामुळे जनरेशन नेक्स्ट बद्दल मगाशी आपण बोललो, पण हे अनुभवी चेहरे आहेत आणि या दोघांनी देखील सध्या आपापल्या ठिकाणची पोस्टल मतमोजणीतली आघाडी राखली. जनरेशन नेक्स्ट बद्दल आपण बोलत होतो आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीशी सुजय विखे होते आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांच्या कन्या जयश्री पाटील होत्या. त्यामुळे अनुभवी चेहऱ्यांना जनरेशन नेक्स्टची साथ मिळताना दिसते. भारतीकडे आणखी एक अपडेट आहे. जनरेशन नेक्स्ट बद्दल बोलते म्हणूनच मी सांगायला आली की कणकवलीतनं आपल्याकडे आता कल आलेले आहेत आणि नितेश राणे सुद्धा आघाडीवर आहेत, भाजपचे नितेश राणे. बरोबर आहे. राणे पिता पुत्रांकडे लक्ष लागलेलं आहे, कारण का कोकणमध्ये त्यांचं खूप मोठं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय आणि नितेश राणे कणकवलीतून आघाडीवर असल्याचं कळतंय. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन खरं आणि बुलढाण्यामध्ये देखील अपडेट आले. तिकडे देवळालीत जाऊया. ठाकरे गटाचे योगेश घोलप ठाकरेंच्या पक्षाचे आघाडीवर, त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे योगेश घोलप आघाडीवर आणि अन्य आघाड्या देखील आता समोर येत आहेत. साकोलीत नाना पटोले हे पोस्टल मतमोजणीत आपल्याला आघाडीवर बघायला मिळतात. महायुती 84, मविया 70, इतर 11, 165 कल मतमोजणीतले पोस्टल मतमोजणीतले समोर आले. प्रज्ञा 53 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष विधानसभेत ठरू शकतो का? 100 जागांच्या वर भाजप पुन्हा जागा घेणार का हा प्रश्न आहे. एक छोटी कमेंट घेऊया. 53 जागांवरती भाजपची आघाडी दिसते. 55 जागांवरती 100च्या पुढे जाणार का? भाजप नक्कीच 3 डिजिट टच करेल हे मी सुरुवातीला सांगितलं होतं. कारण प्रत्येक सीटवरती ज्या पद्धतीने आमचा कार्यकर्ता लढलाय, फक्त भाजपच्याच नाही तर महायुतीच्या प्रत्येक सीटवर देवेंद्र फडणवीस साहेबच उमेदवार आहेत. अशा पद्धतीनं आम्ही काम केलं आणि लढलोय. त्यामुळे भाजप 3 डिजिट टच करेल आणि महायुती सुद्धा चांगल्या पद्धतीनं 170 पर्यंत टच करेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे 2014 आणि 2019चा ट्रेंड भाजप कायम राहणार का? भोकरमध्ये श्रीजया चव्हाण आघाडीवर आहेत. अश्विन खरं आहे. त्यामुळे भोकरमध्ये श्रीजया चव्हाण आणि घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा आघाडीवर. ही आताची नवीन अपडेट आहे. घाटकोपर पूर्व पराग शहा आघाडीवर आणि भोकरमध्ये श्रीजया चव्हाण. अक्कलकोट भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे आघाडीवर आहेत. त्यामुळे भोकरमधून श्रीजया चव्हाण, त्यानंतर घाटकोपर पूर्व पराग शहा आणि त्यासोबतच अक्कलकोट या आताच्या अपडेट. प्रज्ञा माहीममध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण अपडेट पाहतोय. माहीममध्ये अमित ठाकरे यांनी अजूनही आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. महेश सावंत आणि शिंदे सेनेचं देखील त्यांच्यासमोर मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळालं होतं. सदा सरवणकर त्यांच्यासोबत रिंगणामध्ये उतरलेले होते. काटेकी टक्कर आपल्याला माहीममध्ये पाहायला मिळेल अशी वाटत होती आणि माहीममध्ये अमित ठाकरे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. तर घाटकोपर पूर्वमधून पराग शहा आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. अश्विन खरं आहे. त्यामुळे आताच्या घडीची अपडेट 179 कल आपल्या समोर आहेत. प्रज्ञा महायुती 92, मविया 74, इतर 13. लोहामधून प्रतापराव चिखलीकर आघाडीवर. लोहाची अपडेट. बोरिवलीमध्ये संजय उपाध्याय आघाडीवर आहेत. बोरिवलीची देखील लढाई समोर आलेली होती. गोपाळ शेट्टींचं नाराजी नाट्य जे आहे ते समोर आलेलं होतं आणि तिकडे आता संजय उपाध्याय समोर येत आहेत. मुंबईतल्या बहुतांश जागांवरती महायुती आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. बोरिवलीचा उल्लेख तुम्ही केलात. संजय उपाध्याय तिकडे आघाडीवर आहेत. गोपाळ शेट्टी इच्छुक होते. त्यांचं पुनर्वसन या विधानसभेमध्ये होईल अशी अपेक्षा होती, पण ते होऊ शकलं नाही आणि संजय उपाध्याय सध्या आघाडीवर आहेत आणि महायुतीकडे मुंबईचा कौल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन खरं आहे. मुंबईत महायुती, पण कळवणमध्ये तिकडे जेपी गावित आघाडीवर आहेत. मुंबईतली अपडेट जसा तू म्हणालीस बहुतांश ठिकाणी ही महायुती पुढे आहे. कणकवलीमध्ये नितेश राणे आघाडीवर आहेत. बोरिवलीमध्ये संजय उपाध्याय आणि त्यासोबतच कळवणमध्ये जेपी गावित हे आघाडीवर आहेत. इतरांची संख्या 11. प्रज्ञा तिकडेही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. क्लोज फाईट झाली तर इतरांचा फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो. इतरांच्या खात्यात सध्या 11 ठिकाणी आघाडी आहे. भाजप 63, शिंदेची शिवसेना 17, अजित पवारांचा पक्ष 18, काँग्रेस 30, ठाकरे सेना 22, शरद पवार पक्ष 26, मनसे 2, इतर 11. प्रज्ञा मुंबईतल्या कलांवरती एक छोटी कमेंट मनीषा यांची आपण घेऊया. मुंबईचा बहुतांश कल महायुतीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, कारण मुंबईमध्ये जे काम इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल झालेलं आहे आणि एकंदरच माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी ज्या आक्रमकपणे काम केलं आहे आणि स्वतःला कायम एक कार्यकर्ता म्हणून काम केले, ती छबी लोकांना खूप भावली आहे. आणि सगळ्यात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं महाविकास आघाडीच्या कामात थांबली होती काळात, ती झपाट्याने पुढे जाऊन जवळजवळ पूर्णत्वाला नेलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा, विकास कामं आणि इतर अनेक मुद्दे मुंबईमध्ये परिणामी ठरतायत, परिणामकारक ठरतायत असं म्हणू शकतो. भाजपनं 64 पर्यंत मजल मारली आहे. शिंदे सेना 17, अजित पवार 18,
काँग्रेस 31, ठाकरे सेना 23, शरद पवार 26, मनसे 3 जागांवर. आपण तिथेही लक्ष द्यायला हवं. मनसे 3 जागांवर आघाडीवर आहे. मनसेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अश्विन, कारण का गेल्या 15-16 वर्षामध्ये विजयाचा गुलाल मनसेनं अनुभवलेला नाहीये. या निवडणुकीत कमबॅक करण्याची संधी मनसेला आहे. खरं. आणि सध्याच्या घडीला 198 पैकी 102 ठिकाणी महायुतीचे उमेदवार. त्यामुळे महायुतीने पोस्टल मतदानाच्या कलामध्ये आता शतक साजरं केलेलं बघायला मिळतं. महायुती 102, मविया 81, इतर 15, 198 कल आता समोर येतात. आघाडी पिछाडी याचे आणि पोस्टल मतमोजणीतले त्याच्यामध्ये 102, 81, 15 अशी स्थिती आहे. भाजप 66 ठिकाणी आघाडीवर. तर 200 जागांचे कल हाती आलेले आहेत अश्विन. सध्या आपण पाहतोय भाजपनं 66 जागांवरती कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे. ईव्हीएम मशीन जसजशी उघडत जातील अर्थात तसतसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तर 200 जागांचे कल हाती आलेले आहेत. अर्थात ईव्हीएम मशीन्स अजून काही ठिकाणची अजूनही उघडणं बाकी आहे. लोहामधून प्रतापराव चिखलीकर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नालासोपाऱ्यातून भाजपचे राजन नाईक आघाडीवर असल्याचं दिसतंय. तर पाटणमधून शंभूराज देसाई, आणखी एक मंत्री शिंदेच्या सेनेतले शंभूराज देसाई आघाडीवर आहेत. तुळजापूरमधून राणा जगजित सिंग आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर 200 जागांचे पहिले कल एबीपी माझाच्या हाती आलेले आहेत. आंबेगावमधून वळसे पाटील आघाडीवर आहेत. अश्विन, अपडेट येते. मगाशी आघाडीवर होते प्रज्ञा, पण आता वळसे पाटील पिछाडीवर गेले तशी अपडेट आहे. त्यामुळे वळसे पाटील आंबेगावातनं पिछाडीवर गेलेले आहेत. तिकडे नालासोपाऱ्यात भाजपचे राजन नाईक आघाडीवर आहेत. महायुती 109, मविया 85, 208 कल आता समोर आलेले आहेत. आणि ज्याच्यामध्ये 85 ठिकाणी मविया, 109 ठिकाणी महायुती, इतरांचा आकडा आहे 14 आणि 210 कल आता झालेले आहेत. त्यामुळे 288 पैकी 210 कल आंबेगावात. देवदत्त निकम आघाडीवर. आंबेगावातली अपडेट आपण राष्ट्रवादीची घेऊया. शेवटची सभा महागात पडली का वळसे पाटलांना? नक्कीच नाही. ज्यावेळेस ईव्हीएम मशीनचा वोटिंग चालू होईल, काउंटिंग चालू होईल, त्यावेळेस नक्कीच वळसे पाटील हे जनतेमधून, जनतेच्या मतावरती आमदार होतील. आत्ताचे जे कल आहेत ते बॅलेट पेपरवरचे, त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडं पिछाडी वगैरे आले असेल, पण नक्कीच ते जनतेच्या ह्याच्यातून निवडून येतील. अश्विन, हा ट्रेंड बदलेल असा विश्वास राष्ट्रवादीकडून व्यक्त केला जातो आणि पुन्हा एकदा वळसे पाटील आघाडी घेतील असं त्यांच्याकडून विश्वास व्यक्त केला जातोय. पण आपण शेवटच्या दिवसांमधलं राजकारण पाहिलं तर शरद पवार यांनी आक्रमकपणे वळसे पाटलांवर टीका केली होती. ते भावूक झालेले होते. आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती. आणि आंबेगावमधून वळसे पाटील सध्या पिछाडीवर आहेत. अश्विन, आर्वीची अपडेट. भाजपचे सुमित वानखेडे आर्वीमधून आघाडीवर. नालासोपाऱ्यातून भाजपचे राजन नाईक आघाडीवर. नालासोपारा आणि त्या सगळ्या पट्ट्यामध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये काय झालं होतं आपण बघितलेलं होतं. विरार मधली अपडेट समोर आलेली होती. ते सगळं प्रकरण आणि त्याच्यानंतर ही आघाडी वसईत भवियाचे हितेंद्र ठाकूर आघाडीवर. प्रज्ञा, बरोबर आहे. गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांचं नाव राज्याच्या राजकारणात बऱ्यापैकी चर्चेत आहे. ते म्हणजे पैसे वाटपाच्या प्रकारावरून थेट आरोप केला गेला होता भाजपच्या सरचिटणीसांवरती पैसे वाटपाचा, आणि त्यामुळे हितेंद्र ठाकूर चर्चेत होते. वसईमध्ये त्यांनी आघाडीवर घेतलेली आहे. तर नालासोपाऱ्यातून भाजपचे राजन नाईक आघाडीवर आहेत. क्षितिश ठाकूर त्यांच्या विरोधात रिंगणामध्ये आहेत आणि त्याच परिसरामध्ये पैसे वाटपाचा आरोप झाला होता. पण राजन नाईक सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बीडमधून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. परळीकडे आपलं लक्ष असेल. धनंजय मुंडे यांचं नेमकं काय होतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.